नमस्कार. स्वागत आहे आपल्या ऑनलाईन न्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये. आज 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिन. जो शेतकरी शेतामध्ये वर्षभर राबून अन्न बनवतो, अन्न तयार करतो, त्याची सुरक्षा हे देखील खूप महत्त्वाची असते. आज भारतामध्ये किंवा जगामध्ये तयार झालेल्या एकूण अन्नापैकी खूपसे अन्न वाया जातं. हे गेलेलं वाया अन्न आपण एखाद्या भुकेल्या जी लोक आहेत त्यांच्यासाठी जर वापरू शकलो तर जगात कोणीही उपाशी झोपणार नाही. त्यासाठीच हा आजचा दिवस जागतिक अन्न सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. आज आपला विषय आहे बुद्धिमत्ता चाचणीतील आकलन. बघा, दुसरा पेपर इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिपमधला बुद्धिमत्ता आणि गणित, बुद्धिमत्ता आणि इंग्रजी यासाठी या विषयामध्ये साधारण एकूण 75 प्रश्नापैकी 25 प्रश्न हे इंग्रजीसाठी तर 50 प्रश्न हे बुद्धिमत्तेसाठी विचारले जातात. म्हणजेच बुद्धिमत्तेसाठी या पेपरमध्ये खूप मोठे वेटेज आहे. आणि ह्या एकूण वेटेजपैकी साधारण आकलनसाठी 8% प्रश्न विचारले जातात. म्हणजे 50 प्रश्नापैकी 4 प्रश्न हे आकलन या विषयासाठी विचारले जातात. आकलन ज्याचं चांगलं त्याची बुद्धिमत्ता देखील चांगली. बघा, आपण काय वाचतो, किती वाचतो आणि ते किती आत्मसात करतो याच्यावरच आपलं आकलन अवलंबून असतं. तुमच्या वर्गात असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पुस्तकं समान आहेत. तुम्ही जी पुस्तकं वाचता तीच इतर मुलं देखील वर्गातली पुस्तकं वाचतात. पण तुम्ही मात्र त्यांच्यापेक्षा जास्त हुशार वाटता आणि इतर मात्र तुमच्यापेक्षा इतर बुद्धिमत्तेच्या मानानं कमी आहेत. का? कारण तुमचं आकलन चांगलं आहे. म्हणजेच काय, तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट वाचता तेव्हा तुम्ही त्यातल्या सांगितलेल्या गोष्टी आत्मसात करता. त्या पुस्तकातून किंवा त्या धड्यातून किंवा त्या घटकातून तुम्हाला काय सांगितलं आहे हे तुम्ही समजून घेता. त्याप्रमाणे तुम्ही कृती करता, दिलेल्या सूचनांचं पालन करता आणि त्याप्रमाणे कृती केल्यामुळे तुम्हाला तो घटक लगेच समजतो देखील. काही वेळा असं होतं, आपण भरपूर वाचतो पण पहिल्या ओळीत काय सांगितलं होतं ते विसरून जातो. मग अशा वेळी आपलं आकलन कसं होणार? तर त्यासाठी आपण व्यवस्थित लक्षपूर्वक ते वाचलं पाहिजे. दिलेल्या माहितीचा योग्य ते वापर करून, योग्य ती कृती करून तो घटक समजावून घेतला पाहिजे. ज्याचं आकलन चांगलं तो नक्कीच हुशार होतो. यासाठी तुम्ही देखील आपलं आकलन चांगलं बनवा. यासाठी तुम्हाला सराव केला पाहिजे. या बुद्धिमत्ता चाचणीमध्ये देखील आपल्याला आकलन या घटकावर एकूण 3 उपघटक दिलेले असतात. या 3 उपघटकापैकी काही प्रश्न आपल्याला परीक्षेला देखील येतात. यामध्ये सूचनापालन म्हणजेच वर्णमाला एका दिलेली असते. आपल्या मराठीमधले वर्णमाला किंवा त्याचे शब्द आलटून पालटून दिलेले असतात. त्याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द बनवायचा असतो आणि त्या दिलेल्या शब्दापासून अर्थपूर्ण शब्द बनवून त्यातला चौथा, तिसरा किंवा शेवटचं अक्षर कोणतं हे शोधायचं असतं. दुसरा उपघटक आहे त्यामध्ये संख्या मालिका. एक संख्या मालिका दिलेली असते. 1 ते 9 पर्यंतचे अंक सलग देतीलच असं नाही, त्यांनी स्वतःची एक संख्या मालिका उलटसुलट बनवलेली असते. त्याच्यामध्ये आलेले अंक सलग असतील असं पण नाही. मग त्यामध्ये किती अंक किती वेळा आले असतील किंवा कोणता अंक कोणत्या क्रमांकानंतर आला आहे, अशा प्रकारचे उलटसुलट प्रश्न आपल्याला या संख्या मालिकेमध्ये विचारले गेलेले असतात. दिलेल्या सूचना व्यवस्थित जर आपण पाळल्या, त्याचं आकलन व्यवस्थित केलं तर ते देखील प्रश्न आपल्याला सहज सुटू शकतात. इंग्रजी अक्षरमालिका हे दिलेले असते. दिलेल्या अक्षरमालिकेमधूनच आपल्याला जे प्रश्न सोडवायचे असतात. बघा, एखादी अक्षरमालिका दिली असेल किंवा संख्या मालिका दिली असेल, त्या संख्या मालिकेतला डावीकडून दुसरा. आता डावीकडून दुसरा म्हणजे तुमच्या हाताच्या डावीकडून का त्या प्रश्नपत्रिकेच्या डावीकडून? तर ही गोष्ट पहिल्यांदा एक लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा प्रश्न असा दिलेला असेल की तुमच्या डावीकडून तिसरा, प्रश्नपत्रिकेत डावीकडून तिसरा असा दिला असेल तर तुमचा जो डावा हात आहे तो डावा हातच म्हणजे ते डावीकडून मोजण्याची बाजू. डावीकडून तिसरा म्हणजे डाव्या हाताकडून तुमच्या तिसरा. उजवीकडून चौथा म्हणजे तुमच्या उजव्या हाताकडूनचा चौथा. अशा पद्धतीनं आपण तो प्रश्न सोडवला पाहिजे. म्हणजे दिलेली माहिती आपण योग्य प्रकारे समजून घेऊन ते प्रश्न सोडवले पाहिजेत. गोष्ट समजून घेणे, त्याप्रमाणे कृती करणे, त्याप्रमाणे सूचनांचं पालन करणे आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरं सोडवणे म्हणजेच आकलन होय. बघा,
एखाद्या माहितीशी निगडीत अनेक सूचना दिलेल्या असतात. त्या सूचना समजून घ्यायच्या असतात, त्याचा अर्थ लावायचा असतो, त्याचं उत्तर शोधायचं असतं. त्या दिलेल्या सूचनामध्येच प्रश्नाचं उत्तर लपलेलं असतं. ते एकदा काय त्याचा अर्थ आहे ते समजलं की उत्तर शोधायला खूप सोपं जातं. काही वेळा अक्षर दिलेले असतात, काही वेळा शब्द दिलेले असतात, काही वेळा वाक्य दिलेले असतात, काही वेळा संख्या दिलेल्या असतात. यामध्ये आपली डावी बाजू तीच दिलेल्या प्रश्नाची डावी बाजू असते आणि आपली उजवी बाजू तीच प्रश्नाची देखील उजवी बाजू असते. आता पहिल्या घटकामध्ये सूचनापालन वर्णमाला यामध्ये आपण बघूया कसा प्रकारचा प्रश्न असू शकतो तो. बघा, एक आपल्याला दिलेल्या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. चला आपण एक शब्द बनवूया. दिलेला आहेत अक्षर ल, ई, क, जी, च आणि र. वर अनुस्वार पण दिलेला आहे. तर ह्या 6 अक्षरापासून आपल्याला एक अर्थपूर्ण शब्द बनायला सांगितलेला असतो. काय अक्षर बनेल रे? ह्या दिलेल्या अक्षरापासून कोणता शब्द बनेल आणि या शब्दामधून देखील पहिला अक्षर आणि शेवटचं अक्षर कोणतं आहे हे देखील त्याने विचारलेलं असतं. पर्याय दिलेले असतात. त्या पद्धतीनं ते अक्षर वापरून ते अर्थपूर्ण शब्द बनवून त्याच्यापासूनचा पहिला आणि शेवटचा अक्षर कोणतं, पहिलं व शेवटचं अक्षर. पर्याय 1 आहे क आणि जी, 2 आहे ई आणि जी, तिसरा पर्याय आहे ल आणि च आणि चौथा पर्याय आहे जी आणि ल. यापासून कोणता अर्थपूर्ण शब्द बनतो त्यावरच आपल्याला हे प्रश्नाचं उत्तर सोडवता येतं. ही पर्याय आहेत. हे पर्याय केव्हा सुटतील आपल्याला? जेव्हा ह्या शब्दापासून अक्षरापासून जेव्हा अर्थपूर्ण शब्द बनेल तेव्हा. म्हणजेच ह्या शब्दांचा आपल्याला योग्य तो असा क्रम लावला पाहिजे. कोणता अर्थपूर्ण शब्द बनेल यापासून? इचलकरंजी हा एक अर्थपूर्ण शब्द बनतो. म्हणजेच आपल्याला ही अक्षरे योग्य पद्धतीने जुळवता आली तर या पद्धतीने आपल्याला अर्थपूर्ण शब्द बनवता येतो. काही वेळा खूपच म्हणजे आता हा तुम्हाला काही जणांना शब्द माहीत पण नसेल. हे एक गावाचं नाव आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अतिशय प्रसिद्ध असं यंत्रमागासाठी प्रसिद्ध असलेलं एक गाव आहे. याचं नाव आपल्या भूगोलच्या पुस्तकात, परिसरच्या पुस्तकात देखील आपल्याला वाचायला मिळतं. म्हणजे पुस्तकामधून आपल्याला काही गावांची नावं देखील आलेली असतात, ती देखील लक्षात ठेवावी लागतात. आपलं वाचन जेवढे जास्त असेल तेवढा आपला शब्द भांडार जेवढा जास्त असेल तेवढा आपल्याला ह्या शब्दामध्ये, या दिलेल्या आकलनामध्ये प्रश्न सोडवण्यासाठी मदत होऊ शकते. आता यामध्ये पहिला आणि शेवटचा अक्षर ई आणि जी म्हणजे पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीने आपल्याला एक वर्णमाला हे अक्षर दिले असतात त्यापासून आपण एक अर्थपूर्ण शब्द बनवू शकतो. याशिवाय काही वेळा एक अर्थपूर्ण शब्द दिलेला असतो. काही वेळा एक अर्थपूर्ण शब्द दिलेला असतो आणि त्यामध्ये दिलेल्या शब्दामधून 5वं आणि दुसरं या अक्षरापासून कोणता अर्थपूर्ण शब्द बनतो हा विचारलेला असतो आणि त्याच्या संबंधीचे समानार्थी शब्द आपल्याला खाली पर्यायामध्ये दिलेले असतात. बघा, 5व्या आणि दुसऱ्या अक्षरापासून 5 आहे ग आणि दुसरा अक्षर आहे त. गत या शब्दापासून आपल्याला जो शब्द बनलेला आहे त्याच्यापासूनचा कोणता समानार्थी शब्द खाली दिलेला आहे असं दिलेलं असतं. बघा, पर्याय आहेत पुढे, नंतर, पूर्वी,
आणि पुढला शब्द आहे आता. ह्या ग आणि त या अक्षरापासून गत, गत या अर्थाचा शब्द म्हणजेच पूर्वी. असे देखील आपल्याला काही शब्द बनवायला दिलेले असतात, ते बनवता आले पाहिजे. त्यासाठी आपल्याला थोडंसं समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्यप्रचारातले काही शब्द, म्हणीतले काही शब्द हे असे शोधता आले पाहिजेत. बघा, एक प्रश्न असा आहे, राजू, अजित, कमलाकर, सनी आणि हमीद हे सर्वजण लगोरी खेळत आहेत. या वाक्यात 2 अक्षरी शब्दांची संख्या किती? आता 2 अक्षरी शब्द, आता हा जो शब्द होता तो 1 2 3 4 5 6 अक्षरी शब्द आहे. मग अशी इचलकरंजी शब्द दिला तो देखील 6 अक्षरी होता. अशा पद्धतीनं साधी सोपी देखील प्रश्न आपल्याला विचारलेले असतात. त्याच्यातून आपण पर्यायामध्ये जे काही क्रमांक त्यानुसार आलेले असतात ते आपण देऊन तो प्रश्न सहज सोडवू शकतो. राजू, अजित, कमलाकर, सनी व हमीद हे सर्वजण लगोरी खेळत होते. यामध्ये 3 2 अक्षरी शब्द आहेत. पहिला आहे राजू, सनी आणि होते. असे 3 अक्षरी शब्द, 2 अक्षरी शब्द असे 3 आहेत. आता एक उदाहरणासाठी आपण एक प्रश्न घेऊ. प्रश्न असा आहे, एक 4 अक्षरे दिलेले आहेत, त्याच्यापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. ह्या 4 अक्षरी शब्दापासून एक अर्थपूर्ण शब्द बनवून त्याच्यातील शेवटून दुसरे अक्षर कुठलं विचारलंय. बघा, त, पर्याय 2, ड, 3, दन आणि 4 व. आता ह्या प्रश्नामध्ये आपल्याला शब्द जर अर्थपूर्ण शब्द बनवता आला तर लगेच पर्यायामधला कोणता पर्याय बरोबर आहे तो सहज आपण लिहू शकतो. त, ड, दन, व ह्याच्यापासून कोणता अर्थपूर्ण शब्द बनेल? तर अर्थपूर्ण शब्द बनतो दंडवत. मग शेवटून दुसरं अक्षर कोणतं? शेवटून, म्हणजे शेवटकडे गेलं पाहिजे. शेवट त आणि तिथून दुसरं अक्षर, म्हणजे हे पहिलं अक्षर शेवटचं आणि हे दुसरं, म्हणजे अक्षर आलं व. पर्याय क्रमांक येणार 4. अशा प्रकारे सूचनापालन किंवा वर्णमाला दिलेले अर्थपूर्ण शब्द दिलेले असतील तर त्यापासून देखील वेगळे शब्द. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. काकूने काकांचे कागद कात्रीने करा करा कापले. या वाक्यामध्ये का हे अक्षर किती वेळा आलेलं आहे? वाक्य परत सांगतो, लिहा तुम्ही. काकूने काकांचे कागद कात्रीने करा करा कापले. यामध्ये का हे अक्षर किती वेळा आलं आहे? सोडून नंतर कॉमेंट बॉक्समध्ये मला ते उत्तर द्यायचं आहे तुम्ही. त्यानंतर बघा, पुढला उपघटक बघायचा आहे आपल्याला, तो म्हणजे संख्या मालिका. जशी इथं अक्षर मालिका दिलेली असते, एखादा शब्द दिलेला असतो, त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द किंवा दिलेल्या शब्दामधून वेगळा एक अर्थपूर्ण शब्द बनवा, असे जसे दिलेले असतात तसे संख्या मालिकेपासून देखील काही प्रश्न बनवलेले असतात. आणि ही संख्या मालिका एक तयार केलेली असते. जसं आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 ही जशी आपली नैसर्गिक संख्यांची मालिका आहे, ही मालिका अशी न देता याच्या व्यतिरिक्त तिने बनवलेली असते म्हणजे ह्यातलेच अंक उलटसुलट लिहिलेले असतात. सुरुवातीला 5 9 4 3 2 6 7 8 0 अशी मालिका दिलेली असते. आणि या मालिकेवर काही प्रश्न विचारलेले असतात. म्हणजे दिलेल्या संख्या मालिकेमध्ये 4च्या डावीकडे दुसरा अंक कोणता आहे? आता ही मालिका नाही आपण विचारत घ्यायची, त्यांनी दिलेल्या प्रश्नपत्रिकेतली संख्या मालिका विचारत घ्यायची आहे. समजा आपल्याला ही मालिका दिलेली आहे आणि या मालिकेमध्ये त्यांनी प्रश्न विचारलेला आहे, 4च्या डावीकडील दुसरी संख्या कोणती आहे?
आता 4च्या डावीकडची बाजू कोणती? यावेळी आपल्या हाताची डावी बाजू, आपला डावा हात ज्या बाजूला आहे त्या बाजूला आपण शोधत राहायचं आहे. आता आपला हात, हा हात उजवीकडचा आपला, कारण आपल्यासमोर ही प्रश्नपत्रिका आहे. आपला हात उजवीकडचा उजवी बाजू, डावीकडचा डावी बाजू. डावीकडची दुसरी संख्या 4 नंतरची, म्हणून 4 नंतरची पहिली संख्या 9 आणि 4 नंतरची दुसरी संख्या 5. म्हणजे 4 दिलेल्या संख्या मालिकेमध्ये 4 नंतरची दुसरी संख्या कोणती येते? 5 येते. दिलेल्या संख्या मालिकेमध्ये शेवटून तिसरी संख्या कोणती? आता संख्या मालिका इथून आपण जशी संख्या लिहित जातो त्या पद्धतीनं आपण जसं डावीकडून उजवीकडं अक्षराची किंवा शब्दांची लेखन करतो त्या पद्धतीनं शेवटची बाजू संख्या मालिकेची ही असणार आहे. म्हणून ह्या शेवटून तिसरी संख्या, ही पहिली, ही दुसरी आणि ही तिसरी संख्या, ही झाली 6. काही वेळा आणखीन आपल्याला जंबल करण्यासाठी सांगितलेलं असतं की संख्या मालिकेच्या शेवटून तिसऱ्या संख्येच्या डावीकडली दुसरी संख्या कोणती? पहिल्यांदा दिलेली सूचना काय आहे? संख्या मालिकेची शेवटची, शेवटून तिसरी संख्येच्या डावीकडली म्हणजे बाजू कुठली आली परत? ही डावी बाजू. शेवटून तिसरी संख्या, त्या तिसऱ्या संख्येच्या डावीकडील दुसरी संख्या आपल्याला शोधायची आहे. आता पहिला सूचना काय सांगितलेल्या आहे? तर संख्या मालिकेच्या शेवटी आपण शेवटला गेलो, संख्या मालिके शेवटून तिसरी, आपण तिसरी संख्या शोधली. तिसऱ्या संख्येच्या डावीकडं आलो आपण, डावीकडची दुसरी आली संख्या ही, म्हणजे आपलं उत्तर येणार 3. पर्याय क्रमांक 3 नव्हे तर उत्तर आहे 3. ते पर्याय क्रमांक कुठल्या क्रमांकावर आहे? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या की चौथ्या? हे पाहून आपल्याला ते उत्तर लिहायचं आहे, गोल करायचं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला संख्या मालिकेवर देखील प्रश्न विचारलेले असतात. दिलेल्या संख्या मालिकेत सम संख्या किती आहेत? दिलेल्या संख्या मालिकेत मूळ संख्या किती आहेत? दिलेल्या संख्या मालिकेत विषम संख्या किती आहेत? अशा पद्धतीचे, किंवा दिलेल्या संख्या मालिकेत सलग संख्यामधील बेरीज किती जणांची 5 पेक्षा जास्त येते? दोन संख्यांची बेरीज किती यायला पाहिजे? 5 पेक्षा जास्त. या संख्येची बेरीज केली 5 पेक्षा जास्त येते, म्हणजे हा एक गट झाला. 9 आणि 4ची बेरीज देखील 5 पेक्षा जास्त, दुसरा गट झाला. 3 आणि 4 आणि 3चे देखील 5 पेक्षा जास्त, तिसरा गट. 3 आणि 2चे देखील 5 पेक्षा जास्त, चौथा गट. 2 आणि 6चे देखील 5 पेक्षा जास्त, 5वा गट. 6 आणि 7 पुन्हा एक गट झाला. पुन्हा 7 आणि 8 देखील 5 पेक्षा जास्त आहे. 8 आणि 0चे देखील 5 पेक्षा जास्त आहे. म्हणजेच 1 2 3 4 5 6 7 8 वेळा असे गट आपल्याला मिळतात सलग की ते काय आहेत? 5. या संख्यांच्या बेरीज ही 5 पेक्षा जास्त येते. जर असाच प्रश्न आपल्याला जर विचारला की दिलेल्या संख्या मालिकेत सलग 2 संख्यांची बेरीज केल्यानंतर ती 5 पेक्षा किती वेळा कमी येते, तर आपण प्रत्येक वेळी 2 संख्यांची बेरीज करत गेलो तर प्रत्येक वेळी आपल्याला ती 5 किंवा 5 पेक्षा जास्त आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे अशा वेळी त्याचं उत्तर 0 येईल. 5 पेक्षा जास्त किंवा 5 पेक्षा जास्त यांची बेरीज 8 वेळा, तर 5 पेक्षा कमी असलेली संख्या 2 संख्यांची बेरीज ही 0 वेळा पाहायला मिळते. अशा पद्धतीने आपल्याला संख्या मालिकेवरची काही प्रश्न परीक्षेत सोडवले पाहिजेत. तसंच आता ह्याच्या पुढची आहे घटक म्हणजे इंग्रजी अक्षरमालिका. आपल्याला इंग्रजी अक्षरमालिका माहिती आहे. आपण पहिलीपासून ए पासून झेडपर्यंतचे सगळे इंग्रजी वर्णमालेतले अल्फाबेट लिहितो, वाचतो, त्याच्यापासून शब्द बनवतो. पण जेव्हा बुद्धिमत्ता चाचणी या पेपरमध्ये अक्षरमालिका दिलेली असते इंग्रजीची, तेव्हा त्या दिलेल्या अक्षरमालिकेचाच वापर करायचा असतो. आपण आपले झेडपर्यंतची अक्षरमालिका आपल्याला माहीत आहे, तरी देखील दिलेली अक्षरमालिका कशी आहे? काही वेळा केवळ 12 किंवा 16 किंवा 20 अक्षरच या अक्षरमालिकेत दिलेले असतात. काही वेळा 4-4चे गट केलेले असतात. ABCD EFGH IJKL 12 अक्षराची मालिका दिलेली असेल. काही वेळा हे 4-4चे गट केलेले तिने,
काही वेळा 5-5चे गट देखील करून दिलेले असतात. A B C D E F G H I J K L M N O P Q R S T आणि 5वा गट असतो U V W X आणि Y. बघा, अक्षरमालिकेमध्ये एकूण 26 अक्षर असली तरी देताना मात्र काही वेळा फक्त 25 अक्षरांचीच एक मालिका दिलेली असते आणि ह्याच्यावरच त्यांनी काही प्रश्न विचारलेले असतात. जसे यातील सर्वात मधोमध येणारे अक्षर कोणते, यातील सर्वात मधोमध येणाऱ्या अक्षराच्या डावीकडचे अक्षर कोणते, यातील सर्वात शेवटून 7वे अक्षर कोणते, यातील सर्वात पहिला येणाऱ्या अक्षरापासून 7वे अक्षर कोणते. अशा पद्धतीनं दिलेल्या सूचना ज्या आहेत, इथं सूचना महत्त्वाची आहे. त्यांनी काय माहिती दिलेली आहे आपल्याला, त्याच्यावरून आपण एक स्टेज पूर्ण करत उत्तरापर्यंत जाणं अपेक्षित असतं. आता समजूया, हे अक्षरमालिका आपल्याला दिलेली आहे. या अक्षरमालिकेमध्ये यमचा शेजारी आहे पण ओचा शेजारी नाही, असा कोण आहे? यमच्या शेजारी आहेत पण ओचा शेजारी नाही. यमच्या शेजारी कुठले अक्षर आहेत? एल आणि एन. हे काय आहेत? यमच्या शेजारी आहेत, पण तो ओच्या शेजारी नको आहे. ओच्या शेजारी कोण येतो बघा? ओच्या शेजारी एन आणि पी येतो. हे नको आहेत आपल्याला, म्हणून ह्याच्यावर खाट मारली म्हणजे राहिले कोण? एल. म्हणजेच एमच्या शेजारी आहे पण तो काय नाही आहे? ओच्या शेजारी नाही आहे. ओच्या शेजारी एल नाही आहे. आपल्याला उत्तर काय द्यायचं आहे तिथं? एल. एल हे कुठल्या पर्यायामध्ये आहे ते शोधून आपल्याला तो पर्याय तिथं नोंदवावा लागेल. वरील अक्षरमालिकेत जी आणि के या अक्षरादरम्यान एकूण किती अक्षर आहेत? बघा, माहिती काय दिलेली आहे? जी आणि के. जी आणि के या मालिकेत कुठं आहेत हे शोधली पाहिजे. पहिल्यांदा माहिती दिलेली आहे आपल्याला जी आणि केची. जी इथं आहे आणि के इथं आहे. या अक्षरमालिकेच्या दरम्यान किती अक्षरे येतात? किती अक्षरे येतात? ह्या दोघांच्या मध्ये किती येतात? तर हे पहिलं, दुसरं आणि हे तिसरं, अशी एकूण 3 अक्षरं ह्या जी आणि केच्या मध्ये येतात. दिलेल्या अक्षरमालिकेतला वापर करूनच आपल्याला ती अक्षरमालिका सोडवायची असते. काही वेळा ही अक्षरमालिका उलट दिलेली असते, म्हणजेच वायपासून एपर्यंत देखील छापलेली असते. पहिल्यांदा वाय, नंतर त्याच्या आधीचं अक्षर, नंतर त्याच्या आधीचं अक्षर आणि शेवटला ए अक्षर. अशा पद्धतीने आपल्याला अक्षरमालिका देऊ शकतात. किंवा काही वेळा जसं आपण संख्यामालिका बघितल्या, संख्यामालिकेमध्ये 1 पासून 9 पर्यंत न देता त्यांनी उलटसुलट अक्षरं दिलेले अंक दिलेले होते. तसंच ह्या ABCD मध्ये देखील काही वेळा उलटसुलट आपल्याला अक्षरं बनवून एक मालिका देखील देता येऊ शकते आणि त्याच्यावरची देखील आपल्याला प्रश्न सोडवायला दिली जाऊ शकतात. यासाठी हा सराव करा. सरावामधूनच आपल्याला याच्यामध्ये प्रावीण्य मिळवता येतं. सरावामधून आपल्याला प्रश्नाबाबत, उत्तराबाबत कसे सोडवायचे त्याबद्दल आत्मविश्वास येऊ शकतो. सराव केला तर ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला खूपच कमी वेळात, अर्ध्या मिनिटाच्या पेक्षा देखील खूप कमी वेळामध्ये ती सोडवता येऊ शकतात. अशा पद्धतीनं आज आपण बुद्धिमत्ता चाचणीमधील आकलन हा घटक पाहिला. या घटकामध्ये एकूण 8% वेटेज होतं. त्याच्यामध्ये सूचनापालन, संख्यामालिका आणि इंग्रजी अक्षरमालिका ही पाहिली. अशा पद्धतीनं आपल्या हे चॅनलला सर्वांनी दररोजच्या दररोज भेट द्यावी. या चॅनलला सबस्क्राईब करावं. हे चॅनल 5वी स्कॉलरशिप, तसंच 8वी स्कॉलरशिप, तसंच इयत्ता 1 ते इयत्ता 8वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल असे इतर विषयाचे देखील व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना मिळतील. या वर्षामध्ये किंवा गेल्या वर्षामध्ये आपण कोरोनाच्या काळामध्ये खूपच शाळेपासून दूर राहिलेलो आहोत, पण अभ्यास मात्र आपल्याला दूर सारून चालणार नाही. यासाठी आपल्याला या ऑनलाईन शिक्षण माध्यमाचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करायचा आहे. ठीक आहे, धन्यवाद.